हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग. कसे आहात? आय होप तुम्ही सगळे सुखी आणि स्वस्त असाल. तर फ्रेंड्स, इथे वार आहे सोमवार आणि पहाटेच्या वाजलेल्या आहेत 5. तर इथे ना साहेबांसोबत मी पण निघाले होते नवी मुंबईला. आणि माझं नवी मुंबईला जाण्याचं कारण असं की थोडंसं ना माझं यूट्यूबचं काम होतं. तर यूट्यूबचं ना मला गुगल ॲडसेन्स पिनकोड अजून आलेला नाही. आणि मी अप्लाय केला होता 1 महिन्या अगोदर, पण तिथे ना आलंच नाही पिन. त्यामुळं मी इन्क्वायरी केली. तर नंतर निघाला की माझं जे बँकेचं अकाउंट आहे ना, तर ती बँक ना यूट्यूबचं पेमेंट वगैरे रिसीव करत नाही. आणि तो प्रॉब्लेम आल्यामुळे ना मला आता बँकेचं नवीन अकाउंट काढावं लागेल दुसऱ्या बँकेमध्ये. तर साहेबांसोबत नवी मुंबईला जाऊन ना मी दिवसभर ते बँकेचं अकाउंट ओपन करण्याचं ते काम केलं, म्हणजे दुपारपर्यंत तरी. आणि त्यानंतर मग आता निघाले मी वापस घरी. तर दुपारची ट्रेन होती आणि वाजलेल्या होत्या 1. आणि ना खोपोलीची ट्रेन नुकतीच लागली होती. तर मी जस्ट प्लॅटफॉर्मवर आले आणि लगेच मला ट्रेन भेटली. त्यामुळं मी पटकन घरी आले टायमावरती. तर घरी आले तर वैभवदादा तर शाळेत गेलेला होता आणि अनुताई पण घरात नव्हती, ती पण क्लासला गेलेली होती. त्यामुळं मग मी आता आले घरी आणि पटकन थोडंसं पाणी वगैरे पिलं, कारण ऊन भरपूर लागते आजकाल. पावसाळा तर बंदच झाला पूर्ण. तर थोड्या वेळ रिलॅक्स केलं, बसले थोड्या वेळ आणि त्यानंतर मग उठून हातपाय वगैरे धुतलं आणि हातपाय धुवून थोडंसं खाल्लं आणि आराम केला. कारण की ना मला बाहेर प्रवास वगैरे केला ना तर खूप मला थकवा जाणवतो. त्यामुळं आणि ना शिवाय दुपारच्या टायमाला सुद्धा ना ट्रेनमध्ये एवढी गर्दी होती की ना बसायला जागाच नव्हती. त्यामुळं उभं राहूनच मला 1 तासाभराचा प्रवास करावा लागला. त्यामुळं ना थकली होती. मग मी ना दुपारच्या टायमाला काही काम वगैरे केले नाहीत दुसरे, तर फक्त आराम केला. त्यामुळं ना मी ब्लॉग अपलोड केला नव्हता काल. आणि त्यानंतर मग आता भेटते संध्याकाळी. हॅलो फ्रेंड्स, कसे आहात? आय होप तुम्ही सगळे सुखी आणि स्वस्त असाल. तर फ्रेंड्स, आज ना पहाटेपासून माझा पूर्ण दिवस आज थोडासा बाहेरच गेला. त्यामुळं आज ब्लॉग अपलोड होऊ शकला नव्हता. तर आता हा जो ब्लॉग मी शूट करणार आहे हा तुम्हाला उद्याच बघायला भेटणार आहे. तर ना पहाटे मी साहेबांसोबत गेले नवी मुंबईला. त्यानंतर पूर्ण दिवस तिकडंच माझा गेला, कारण की थोडंसं जे यूट्यूबशीच निगडीत थोडंसं काम होतं. तर गुगल ॲडसेन्ससाठी ना अप्लाय केला होता, पण जिथं माझ्या बँकेचं अकाउंट आहे ना त्या बँकेतून ना स्विफ्ट कोड भेटत नव्हता. त्यामुळं आता मला दुसऱ्या बँकेमध्ये अकाउंट काढावं लागेल आणि त्यासाठी मग मी गेली होती मुंबईला. तर पूर्ण दिवस तिकडे गेला, त्यामुळं आज अपलोड होऊ शकला नाही ब्लॉग. त्यासाठी मनापासून खेद आहे. तर आता वेळ झालेली आहे संध्याकाळची. तर दुपारी ना मी 2:30 वाजता मी घरी पोहोचले इथे. आणि 2:30 वाजता घरी पोहोचल्याच्या नंतर मी थोडा वेळ आराम केला आणि त्यानंतर मग आता फायनली संध्याकाळची वेळ झालेली आहे. तर आता संध्याकाळची कामं करावी लागतील. तर मग मी विचार केला की एक ब्लॉग शूट करावा. तर चला, तर मग आता भेटूया. भरपूर कामं तशी तर माझी बाकी आहेत. रेशनचे डबे वगैरे भरायचं, तर ते तुम्हाला दाखवते. तर चला, तर मग आता भेटूया डायरेक्टली काम करताना. तर फ्रेंड्स, रेशन जे आहे ते आम्ही शनिवारी संध्याकाळीच भरलं होतं, पण ते रेशन ना डब्यामध्ये भरून ठेवायला मला वेळच भेटला नव्हता, कारण की एकावर एक दुसरीच कामं येत होती. त्यामुळं तसंच गोणीमध्ये भरून ठेवलं होतं. तर मी ना दुपारी आले, थोडा वेळ आराम केला. त्यानंतर ना सगळे रेशनचे जे डबे आहेत
ते व्यवस्थित क्लीन करून त्याला रिफिल केलं. आणि आता हे किचन प्लॅटफॉर्मच्या खाली जिथे मी मोठे मोठे डबे ठेवते तिथे अगोदर पूर्ण क्लीन करून घेतलं. कारण की रोज रोज अशी कामं होत नाहीत. जेव्हा डबे रिकामे वगैरे होतात, सगळे पसारा काढून पुसायचं म्हणलं ना तर रोज रोज आपण करत नाही, त्यामुळं थोडीफार घाण साठलेलीच असते तिथे. पण हां, कधी ना कधीतरी तिथे हात फिरवावाच लागतो, नाहीतर ना भरपूर डस्ट जमा होते तिथे. तर आता इथे बघा बरं किती सुंदर दिसतंय ते. कारण की एकदम व्यवस्थित क्लीन आणि एकदम व्यवस्थित असं सेट केलं ना, खूप छान दिसतं इथे. म्हणजे आपलं घर ना म्हणजे सिंपल जरी असलं तरी ते स्वच्छ आणि सुंदर असावं असं मला वाटतं. तर आता इथे ना माझ्या किचनला कॅबिनेट्स वगैरे काही मी बनवलेले नाहीत, तरीसुद्धा म्हणजे इथे पसारा वगैरे होऊ नये त्यासाठी मी ना एकदम व्यवस्थित असं सगळं सेट करून ठेवत असते. त्यानंतर आता ना किचनच्या म्हणजे खाली व्यवस्थित मोठे मोठे डबे सगळे सेट केल्याच्यानंतर मी आता इथे किचनच्या वरचे जे डबे आहेत छोटे छोटे भरण्या ते सेट करणार आहे. आणि हे भरण्या वगैरे पण सगळ्या काढून मी क्लीन करून रिफिल केल्या होत्या. आणि आता भरण्या सेट करण्या अगोदर मी पूर्ण हे पुसून घेते किचन काउंटर आणि हे जे लाद्या वगैरे आहेत त्या. आणि अनुताईने ना इथे कुकर लावला होता डाळ भातासाठी, तर मी हे रेशन भरायचं काम करत होते तोपर्यंत ही छोटी मोठी हेल्प ती करते मला. तर इथे ना हे भरण्या वगैरे ठेवण्यासाठी ना माझ्याकडे दुसरं काही नव्हतं, त्यामुळं ना मी मिशोवरून हे स्टँड मागवलं होतं. एक कपांचं स्टँड आहे आणि एक हे भरण्या ठेवण्याचं. तर याच्यावरतीच मी सगळ्या भरण्यावर ठेवते व्यवस्थित असं सेट करून. आणि एकदम स्वस्तातलं स्टँड आहे ते, त्यामुळं नक्की बघा तुम्ही पण. मी काय तुम्हाला याचं प्रमोशन वगैरे करत नाही, पण हे खूप उपयोगाची वस्तू आहे त्यामुळं तुमच्यासोबत शेअर केली. आणि त्यानंतर ना इथे बाजूलाच त्या स्टँडच्या बाजूला थोडीशी जागा बाकी आहे, तर ती जागा वेस्ट घालवण्यापेक्षा मी तिथे एक सफेदवालं ब्रॅकेट ठेवलं. आणि त्याच्यामध्ये ना मी एक माझ्या घरामध्ये ना फुटलेला कप होता, म्हणजे एक कुल्हड टाईप कप आहे आणि खूप आवडीने घेतलेला मी, पण ना त्याचं थोडंसं एक फुटलं, थोडंसं एक तुकडा निघाला. त्यामुळं ना मी तो कप ना मला फेकायचा नव्हता, कारण की माझ्या आवडीने तो कप घेतला होता. त्यामुळं मी त्या कपाचा वापर अशा प्रकारे केला, म्हणजे त्या कपामध्ये ना चाकू लायटर वगैरे ठेवलं आणि मग ते ना त्या ब्रॅकेटमध्ये ठेवून दिलं मी ते कप. त्यानंतर आता इथे सगळ्या भरण्या ज्या आहेत ते सेट करते. तर फ्रेंड्स, इथे ह्या एवढ्याशा स्टँडवरती जवळजवळ 18 भरण्या बसलेल्या आहेत. तर छोट्या मोठ्या साईजच्या आहेत, पण 18 भरण्या बसल्यात या छोट्याशा स्टँडवरती. आणि इथे बघा मी अशा प्रकारे ह्या ब्रॅकेटचं पण यूज केलेलं आहे आणि छोट्याशा जागेचं पण यूज केलेलं आहे. म्हणजे छोटीशी जरी जागा असली तरीसुद्धा ना वेस्ट जाऊ नये, तिथं काहीतरी यूज व्हावा हे आपल्याला वाटत असतं. आणि हे बघा अशा प्रकारे मी माझ्या किचन काउंटरवरती सगळ्या भरण्या ठेवलेल्या आहेत. आणि ह्या स्टँडमुळे ना म्हणजे भरण्या सगळ्या एकत्र राहिलेल्या आहेत आणि त्यामुळे ना जास्ती पसारा वगैरे दिसत नाही. त्यानंतर इथे मी हे पाण्याच्या ज्या बॉटल आहेत त्या घासून धुवून पालत्या करून ठेवल्या होत्या, त्यातलं सगळं पाणी निघून जावं त्यासाठी. आणि त्यानंतर मग आता सगळ्या बॉटल मी भरून फ्रीजमध्ये ठेवते. तर फ्रीजमधलं पाणी तर मी पित नाही आणि फक्त ह्या तिघांसाठीच भरून ठेवावं लागतं.
परत मला भूक नाही आहे ना ग. त्याच्यामुळेच मी आता बंद केलं. तुला आजपासून काही पैसे द्यायचे नाही, का तर ते जेवणच जाई नाही. तर इथे बापाचं आणि लेकीचं बोलणं चालू होतं. तिने वेफर आणायला सांगितले होते. तर साहेब बोलले की तुला वेफर खाल्लीस तर तू जेवतच नाहीस, त्यामुळं तुला आजपासून वेफर कुरकुरे वगैरे काहीच देणार नाही असं सांगितलं आहे. तर ह्या पिण्याच्या पाण्याच्या बॉटलना मी फ्रीजच्या दरवाजाच्या रखान्यामध्ये ठेवत नाही, तर जिथे आपण टोप वगैरे ठेवतो ना तिथे सगळ्या बॉटल ठेवते. कारण फ्रीज जुना आहे त्यामुळं दरवाजा वगैरे मोडेल म्हणून मी दरवाजामध्ये ठेवत नाही. आणि फ्रेंड्स, आता इथे तयार झालेला आहे संध्याकाळचा चहा. आणि अनुताईला पण ना चहा आणि बिस्किट खायचं होतं, त्यामुळे मी दोघींसाठी चहा केला होता. तर अनुताई म्हणजे चहा पीत वगैरे नाही, फक्त बिस्किट खाण्यापुरतंच फक्त चहा मागते. तर तिच्यासाठी थोडासा चहा जास्ती बनवला होता. आणि हे जे कप आहेत ना, हे आम्ही काल रेशन भरायला गेल्यावरती आम्ही घेतलेले आहेत, कारण की खूप छान वाटले आणि डिझाईन वगैरे छान वाटली मला, त्यामुळे घेतले. तर आता बसून आरामात चहा वगैरे घेणार, बिस्किट वगैरे घेणार आणि त्यानंतर मग स्वयंपाकाचं बघू. तर फ्रेंड्स, चहा वगैरे घेतला आणि त्यानंतर ना आम्हाला गावावरून फोन आला होता. आणि माझी जी भाची आहे ना, छोटीवाली भाची, ती गरोदर होती, 9व्या महिना चालू होता आणि त्यांचा अचानक मिसकॅरेज झालं असा फोन आला होता. तर मी ना एका मागच्या ब्लॉगमध्ये मी माझ्या नंदेला दाखवलं होतं बघा, त्या नंदेची लहान मुलगी, तिचं मिसकॅरेज झाले. आणि मिसकॅरेज जरी झालं तरी काही वाटत नाही माणसाला, 2-3 महिन्याचा असेल तर काय वाटत नाही, पण 9वा महिना चालू होता आणि बाळ एकदम चांगलं पोझिशनमध्ये होतं, सगळं व्यवस्थित होतं. पण अचानकच ना बाळाच्या हृदयाचे ठोके बंद झाले आणि त्यामुळं म्हणजे खूप वाईट घटना झाली ही अचानकच एकदम. म्हणजे माणसाच्या जीवनामध्ये कधी अचानक एका सेकंदामध्ये काय होईल हे सांगता येत नाही. त्यामुळं ना खूप वाईट वाटलं आणि त्यामुळं मग मी व्हिडिओ जो आहे तो इथेच स्टॉप केला. मी कंटिन्यू व्हिडिओ वगैरे केला नाही आणि काही स्वयंपाक वगैरे पण पुढं बनवला नाही. फक्त अनुष्काने डाळ भात बनवलं होतं, तर ते डाळ भातच तिघांनी खाल्लं, म्हणजे साहेबांनी, अनुष्काने आणि वैभवने. बाकी मला तर ना जेवण पण गेलं नाही आणि मला एकदम बेकार वाटलं, मूड खराब झाला एकदम. कारण की ना एका बाईला किती वेदना होऊ शकतात हे एक बाईच जाणू शकते. तरी पण म्हणजे बाळ जर लाईव्ह असेल ना तर थोडंसं नॉर्मली म्हणजे माणूस कसं आनंदाच्या भरामध्ये त्या वेदना सहन करायला सुद्धा म्हणजे तत्पर होतं. पण बाळ आता नो मोर आहे, बाळ जिवंत नाही सध्या आणि आता त्या बाळाची डिलेवरी करायची नॉर्मल, तर त्या बाईला किती त्रास सहन करावा लागेल हे विचार करूनच मला एकदम म्हणजे बेकार वाटलं. तर फ्रेंड्स, आता जास्ती काही बोलत नाही, हा ब्लॉग मी इथे स्टॉप करते. तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला हे कमेंट करून सांगायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर पुन्हा लवकरच आपण भेटूया नवीन एका छानशा ब्लॉगमध्ये. तोपर्यंत स्वस्त राहा आणि मस्त राहा. बाय.